मराठी मत आता ठाकरे बंधूंकडे वळणार का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा नेमका धक्का कोणाला बसणार? एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत युतीची घोषणा झाली, मात्र या युतीचा फटका नेमका शिवसेना, शिंदे गट आणि भाजपला बसलाय असं म्हणता येईल का? कारण लगेचच शिंदे गट आणि अर्थात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार आहेत आणि जागा वाटप ही जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते. नेमकं काय घडलंय? ठाकरे बंधू एकत्र येणं कितपत प्रभावी ठरणार आहे आणि याला उत्तर म्हणून भाजपनं नेमकी कोणती रणनीती आखली? मराठी अस्मिता, हिंदुत्ववादी मतं आणि सत्तेची गणितं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकजूट भारी पडणार की भाजपची रणनीती? चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. यंदाच्या लागलेल्या नगरपालिका निवडणुका या महानगरपालिकेची लिटमस टेस्ट होत्या असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि यामध्ये भारतीय जनता पक्षानं चांगला स्ट्राईक रेट मिळवलाय. याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 120 पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आलेत आणि आता मुंबईची महत्त्वाची ठरणारी महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कशी होणार आहे हे पाहणं रंजक आहे. आता बघा, ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी माणूस, मराठी अस्मिता या मुद्द्यावरच प्रचार केला जाईल आणि याच मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल हे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले. मात्र याचा धक्का भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला बसल्याचं दिसून येते आणि याच पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला. खरं तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंदुत्ववादी मतं भाजप, शिंदे गट आणि शिवसेना, ठाकरे गट अशा 3 भागात विभागली जात होती. पण आता ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आल्यानं ही जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वळण्याची शक्यता. त्यातच ठाकरे गटाचं हिंदुत्ववादी राजकारण लक्षात घेतलं तर हिंदुत्ववादी मतदारही तिकडे झुकू शकतात आणि हाच धोका ओळखून जागा वाटपात शिंदे गटाला तुलनेनं अधिक जागा देण्याचा विचार भाजपकडून करण्यात आल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जाते. आता बघा, मागील निवडणुकीकडे जर नजर फिरवली तर आपल्याला असं दिसून येते की एकत्रित न लढल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अगदी 1-2 संख्येमुळे मुंबई महापालिकेचं महापौरपद गमवावं लागलं होतं. खरं तर 2017ला शेवटची मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती आणि त्यानुसार शिवसेनेला 84, भाजपाला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, MIMला 2 आणि अपक्ष 5 असे उमेदवार निवडून आले होते. आता 2021-22ला मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राज अजून सुरू आहे. महाविकास आघाडी, महायुती, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका या सगळ्यामुळे अनेक समीकरणं आता बदलली आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या कामगिरीमुळे स्वतःकडे किती जागा ठेवेल याकडे लक्ष लागलं असताना आता शिंदे गट आणि भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढत असताना जागा वाटपाबद्दल अनेक गोष्टी समोर येतात. जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच ही निवडणूक रंजक ठरणार आहे यात काही शंका नव्हती. आता हे एकत्र आल्यानंतर जेव्हा निवडणूक एकत्र लढवणार आहेत तेव्हा दुसरीकडे काही दिवसांपूर्वी युतीमधील भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाला होता पक्षांतरावरून. मात्र आता हे वाद संपलेत आणि हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत महापालिकेची असं सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि आता एकत्र निवडणूक लढवत असताना यावर शिक्कामोर्तब झालं असून जागा वाटप देखील पार पडल्याचं वृत्त ABP माझानं दिलेलं आहे. दिलेल्या बातमीनुसार 227 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 140 आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 27 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जाते. याशिवाय यामधील अजित पवार गट मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार आहे. याने या सगळ्या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून प्रमुख म्हणून नवाब मलिक यांची नियुक्ती केल्यामुळं या कारणामुळे महायुती एकत्र निवडणूक लढवणार नाहीये. यासाठी भाजप आणि शिवसेनेने नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आता एकटा निवडणुकीत असेल. त्यामुळे 227 जागांपैकी हे जे जागा वाटप होणार आहे 140 आणि 87-86 याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये. ती केव्हा होईल याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. आता बघा, पहिली जी बैठक झाली ज्या भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवेल असं सांगण्यात येत होतं तेव्हा पहिल्या बैठकीत 52 जागा शिंदे गटासाठी सोडण्याची भाजपनं तयारी दाखवली होती असंही सांगण्यात येते. मात्र पुन्हा जागा वाढवून दिली. याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंची युती झाली. त्यामुळे कुठेतरी याचा फटका परत कमी जागा दिल्यानंतर शिंदे गटाला बसायला नको किंवा महायुतीच्या या दोन्ही पक्षाला बसायला नको म्हणून जास्त जागा वाढवून दिल्याचं सांगण्यात येते. कारण या ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवल्यामुळं मराठी मतं एकत्रितपणे ठाकरे बंधूंकडे जातील. मात्र हिंदुत्व या मुद्द्यावर निवडणूक लढवायची असेल तर इतर मतंही शिवसेनेला मिळू शकतात आणि नंतर पुन्हा एकदा ही जी सगळी मतं आहेत ती महायुतीच्या पारड्यात पडतीलच आणि या अनुषंगानं जागा वाढवून दिल्याचं सांगण्यात येते. कारण बघा,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस खरं तर स्वतंत्र लढते, तर राष्ट्रवादी देखील स्वतंत्र लढते. यांची जी पारंपरिक वोट बँक आहे ती फोडण्यात अनेक जर बाकीचे इतर पक्ष एकत्र आले तर यात भाजपला यश मिळणार आहे. जसं की एमआयएम, वंचित यांच्यामुळं ही जी मतं आहेत ती विभागली जातील आणि यामुळे भाजपचा फायदा होईल. मात्र मराठी मतं आहेत ती एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यामुळं कुठेतरी भाजपला याचा धक्का महापालिका निवडणुकीत बसू शकतं असं देखील जाणकार सांगतात. मात्र तुम्ही काही गोष्टींकडे जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी युतीच्या ठिकाणी कमी जागांसाठी एकनाथ शिंदेची शिवसेना तयार होईल का? कारण खूप कमी जागा शिंदे गटाला देण्यात आल्या आहेत युतीमध्ये, किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे जसं की ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पनवेल अशा ठिकाणी हे जागा वाटप कसं होईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला. आता भारतीय जनता पक्षाचे गणेश नाईक तिथं शिरकाव करताना दिसत आहेत. पक्षांतरामुळं काही दिवसांपूर्वी अलबेल काही नसल्याचं दिसून येत होतं, यामुळे शिंदे गट देखील नाराज होता. मग या ठाण्यामध्ये, ह्या प्रभागामध्ये कसं वाटप होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे, की मग जागा वाटपाचा पेच कायम राहील. आणि मग पेच जर कायम राहिला तर बंडखोरी होईल का? बंडखोरी झाल्यानंतर या सगळ्यात नुकसान कोणाचं आहे, मग त्याचा फायदा कुणाला, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. कारण काही महत्त्वाच्या जागांवर असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचं एकत्र येणं कुणाच्या फायद्याचं, कुणाच्या तोट्याचं, की ठाकरे बंधूंच्याच तोट्याचं किंवा फायद्याचं ठरेल, हे सगळं निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुका जवळ आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.